मित्रांनो, पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं ब्रेन ब्रशअप आयटी या परिवारामध्ये हार्दिक स्वागत. बघा, आजचा महत्त्वाचा टॉपिक असा आहे की आपण मोटार बघतोय. तर मोटार करताना काय काय करायचं, आज मी इंडक्शन मोटार पेड कोर्सला सुरू करतो. त्याआधी बेसिक लेक्चर सर्वांसाठीच एक गायडन्स लेक्चर टाकावं म्हणलं की इंडक्शन मोटार हा एकदम महत्त्वाचा टॉपिक आहे. त्याच्यावरच जास्त प्रश्न डिझाईन होतात, बरोबर आहे का. इंडक्शन मोटार, इंडक्शन मोटारमध्ये दोन टाईप आपण आहेत. 3 फेजची मोटार, 3 फेज मोटार, आणि दुसरी आहे सिंगल फेज मोटार. ओके, ह्या मोटारचा अभ्यास करत असताना कोणकोणत्या पॉईंटवर फोकस केलं पाहिजे हे महत्त्वाचं आहे. बघा, मोटरचा अभ्यास करत असताना ह्याचं वर्किंग काय आहे, पहिल्यांदा वर्किंग इंडक्शन प्रिन्सिपल काय आहे इंडक्शन मोटारचं हे समजून घेतलं पाहिजे. त्यामध्ये तत्व कोणत्या तत्वावर वर्क होते. त्यानंतर स्लीप हे एक कन्सेप्ट आहे. स्लीप ही कन्सेप्ट आहे, ती अंडरस्टँड केली पाहिजे. मग स्लीप मध्ये मोटार जर रिव्हर्स फिरली, फॉरवर्ड फिरली, ब्रेकिंग मोटर मधली, हे सगळं तुम्हाला स्लीप आली पाहिजे. म्हणजे इथं तत्वावर स्लीप, परत तुम्हाला स्लीपचे वेगवेगळे टाईप आहेत, ते स्लीपचं एकदम डिटेल तुम्हाला, स्पीड, रिलेटिव्ह स्पीड, हे सगळं तुम्हाला जमलं पाहिजे. त्या कन्सेप्ट कव्हर अप झाल्या पाहिजे. त्यानंतर स्टेटर फील्ड, दुसरा जो कन्सेप्ट आहे RMF, रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड काय आहे, रोटर फील्ड काय आहे, ह्या दोघांमधलं काय रिलेशन आहे, बरोबर आहे का. परत रिलेटिव्ह स्पीड काय आहे, रिलेटिव्ह स्पीड काय आहे, हे सगळ्या कन्सेप्ट तुम्हाला आल्या पाहिजे. ह्या कन्सेप्ट झाल्या. त्यानंतर तुम्हाला रिलेशन कळले पाहिजे, लोड पॉवर फॅक्टर, ह्यांचा कर्व आला पाहिजे, ह्यांचा लोड आणि पॉवर फॅक्टरचं रिलेशन काय हे तुम्हाला कळालं पाहिजे. परत इंडक्शन मोटारमध्ये पुढे गेल्यानंतर इंडक्शन मोटारचे कन्स्ट्रक्शन तुम्हाला आलं पाहिजे. कन्स्ट्रक्शन आलं पाहिजे. मग कन्स्ट्रक्शन मध्ये स्टेटर आणि रोटर आहेत, बरोबर आहे का. 2 पार्ट आहेत कन्स्ट्रक्शन मध्ये. कोणता रे, स्टेटर, आणि दुसरा कोणता, रोटर. हे 2 पार्ट आहेत. परत रोटरचे 2 टाईप आहेत. ह्याचं इन डिटेल मध्ये कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग तुम्हाला आलं पाहिजे. स्टेटर मध्ये कशा स्टॅम्पिंग्स असतात, स्टेटर मध्ये परत स्लॉटचे टाईप आले. स्टेटर मध्ये 2 भाग येतात, फ्रेम येते आणि दुसरा कन्स्ट्रक्शनचा भाग येतो स्लॉट. मग स्लॉटचे टाईप असतात, 3 स्लॉटचे टाईप असतात, बरोबर आहे का. ओपन, क्लोज, सेमी ओपन. हे सगळं तुम्हाला त्याचे फीचर्स, त्याच्या वैशिष्ट्य काय आहेत हे सगळं अंडरस्टँड करणं भरपूर महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर बाळांनो, रोटरचा अभ्यास करताना कोणकोणते 2 प्रकारचे रोटर आहेत. स्क्विरल केज रोटर, ओके, आणि दुसरा जो आहे तो वाउंड. वाउंड रोटर किंवा त्यालाच म्हणतात, व त्यालाच आणखीन दुसरं नाव आहे स्लिप रिंग रोटर. बघा, हे कन्स्ट्रक्शन पार्ट झाल्यानंतर तुम्हाला काय शिकायचंय मोटरमध्ये. हा कन्स्ट्रक्शन पार्ट झाल्यानंतर बाळांनो तुम्हाला शिकायचंय की टॉर्क, टॉर्क, वेगवेगळे टॉर्क, बरोबर आहे का. टॉर्क, मग टॉर्क शिकत असताना तुम्हाला पॉवर माहित पाहिजेत. पॉवर, मग पॉवर ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या पॉवर आहेत. स्टेटरची पॉवर वेगळी, रोटरची पॉवर वेगळी, ग्रॉस पॉवर वेगळी, ह्याच्या पॉवरचे वेगवेगळे ही आहेत. मग त्यामध्ये स्टेटर पॉवर, स्टेटरची पॉवर काय, रोटर फील्ड पॉवर, रोटर पॉवर, शाफ्ट पॉवर, ह्या वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत. आणि ह्याच्यावरनं एक डायग्राम तयार होते इंडक्शन मोटारमध्ये. त्या डायग्रामला म्हणतात पॉवरची फ्लो डायग्राम. काय म्हणतात, पॉवरची फ्लो डायग्राम. काय म्हणतात, पॉवर फ्लो डायग्राम.
बरोबर आहे का? पॉवरची फ्लो डायग्राम तुम्हाला कळाली की तुम्हाला भरपूर साऱ्या कन्सेप्ट कळतील. मग पॉवर संपली की पॉवर आणि टॉर्कचं रिलेशन, तुम्हाला ह्या दोघातलं रिलेशन टॉर्क. मग टॉर्क हे 3 टाईपचे आहेत. स्टार्टिंग टॉर्क, फुल लोड टॉर्क आणि मॅक्सिमम टॉर्क. 3 टाईपचे टॉर्क आहेत बघा. 3 टाईपचे टॉर्क आहे. TST स्टार्टिंग टॉर्क, फुल लोड टॉर्क आणि T मॅक्सिमम. ह्या दोघातल्या एकामेकामधील काय विशेषता आहेत, एकामेकामधील संबंध काय आहेत, हे तुम्हाला इन डिटेलमध्ये बघावं लागेल टॉर्कमध्ये. नेक्स्ट टॉपिक आहे तो बघा बाळांनो, नेक्स्ट टॉपिक भरपूर मोठा टॉपिक आहे आणि इम्पॉर्टंट टॉपिक आहे. नेक्स्ट टॉपिक आहे तो काय आहे ह्याच्यामध्ये, टॉर्क स्लिप कॅरेक्टरिस्टिक्स. काय रे? टॉर्क आणि स्लिप कॅरेक्टरिस्टिक्स. टॉर्क आणि स्लिपचं ह्या दोघांच्या कॅरेक्टरिस्टिक्स कशा आहेत, त्यांचं ग्राफ कसा आहे, त्यांचं गुणधर्म कसे आहेत, एकामेकांना परस्पर संबंध आहेत, हे तुम्हाला बघायचंय. नेक्स्ट बाळांनो, आता एवढं झालं, याच्यानंतर काय बघायचंय लिहून घ्या. सिलेबसमध्ये काय काय कव्हर होणार आहे हा पहिला बेसिक पेडला आणि नॉन पेडला पण मी टाकतोय, कारण तुम्हाला अभ्यास करताना काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे हे महत्त्वाचं आहे. टॉर्क स्लिप कॅरेक्टरिस्टिक झाल्या त्यानंतर काय महत्त्वाचं आहे, त्यानंतर स्टार्टर महत्त्वाचे आहेत. काय आहेत रे? स्टार्टर. वेगवेगळे स्टार्टर आहेत. मग त्यामध्ये 4-5 टाईपचे DOL स्टार्टर आहे, स्टार डेल्टा आहे, ऑटो ट्रान्सफॉर्मर आहे, रेजिस्टन्स स्टार्टर आहे, रिएक्टर स्टार्टर आहे. हे 5 टाईपचे जे स्टार्टर आहेत ते आपल्याला शिकायचे आहेत. बरोबर आहे का? परत परफॉर्मन्स चेक करण्यासाठी ह्याच्या काय टेस्ट आहेत. बरोबर, स्टार्टर झालं की काय आहेत रे, इंडक्शन मोटारवर काय होतात, टेस्ट होतात. मग रुटीन टेस्ट असेल, कोणती OC टेस्ट असेल, SC टेस्ट असेल, ब्लॉक रोटर टेस्ट असेल, ह्या सगळ्या टेस्ट ह्या काय होतात, इंडक्शन मोटारमध्ये होतात. आणि नेक्स्ट सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट जो आहे, तुम्ही स्पीड कंट्रोल कसं करू शकता. स्पीड कंट्रोल मेथड, स्पीड कमी जास्त करण्याच्या पद्धती, स्पीड कमी जास्त करण्याच्या पद्धती. बरोबर आहे का? हा महत्त्वाचा पॉईंट आहे. आणि नेक्स्ट जी स्पेशल मोटर आहे त्या मोटरचं नाव आहे डबल केज इंडक्शन मोटर. काय आहे रे? डबल केज इंडक्शन मोटार. ही जी मोटर आहे ही एक आपल्याला बघायची. हे झालं बाळांनो 3 फेज मोटारमध्ये. हे सगळा सिलेबस जो आहे तो 3 फेज मोटारमध्ये आपण कव्हर करणार आहेत. अप्रॉक्सिमेटली 7 ते 8 लेक्चर्समध्ये हा सिलेबस कंप्लीट होतो. 8 ते 9 किंवा 10 लागू शकतात. ट्रान्सफॉर्मरला सगळ्यात जास्त लागतात. 15 लेक्चर ट्रान्सफॉर्मरला लागलेले आहेत बाळांनो. सिंक्रोनस मोटरला 4-5 आणि जनरेटरला 8, म्हणजे त्याला पण 10-12 लागलेत. इंडक्शन मोटरला कमी लागतात, त्यापेक्षा DC जनरेटर आणि DC मोटरला कमी लागतात. ओके, ह्याच्यानंतर आपल्याला जो कव्हर करायचा तर DC मोटार, इंडक्शन मोटार एक येईल त्या 2 दिवसामध्ये तुम्हाला सिस्टीमवर इंडक्शन मोटार हा टॉपिक आज शूट करतोय, म्हणजे आज कंप्लीट करतोय. एडिटिंग प्रोसेसिंगला 2 ते 3 दिवस लागतील, त्यामध्ये तुम्हाला इंडक्शन मोटार मिळून जाईल. ओके, सिंगल फेज मोटार. सिंगल फेज मोटार करताना काय आहे, त्याचं प्रिन्सिपल काय आहे, तत्व काय आहे, त्याचं कोणत्या तत्वावर वर्क होते, तत्व. मग त्याच्यावर सेल्फ स्टार्टिंग आहे का नाही हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मग त्याच्यात कोणते टॉर्क असतात, काय असतात हे सगळं बघायचं आहे. त्यानंतर कोणत्या सिंगल फेज मोटार आहेत, सिंगल फेज मोटरचे टाईप कोणते आहेत, किंवा त्याचं प्रिन्सिपलमध्ये तत्व काय आहे, त्या स्टार्टिंग वाइंडिंग काय असतं हे सगळं तुम्हाला बघायचं आहे. त्यानंतर मोटार कोणकोणते आहेत, मोटार वेगवेगळे मोटार सिंगल फेज. मग स्प्लिट फेज इंडक्शन मोटार असू द्या, शेडेड पोल मोटार असू द्या, कॅपॅसिटर स्टार्ट असू द्या. बघा, स्प्लिट फेज, स्प्लिट फेज इंडक्शन, सिंगल फेज इंडक्शन मोटार, कॅपॅसिटर स्टार्ट मोटार, कॅपॅसिटर स्टार्ट, कॅपॅसिटर रन मोटार, परमनंट कॅपॅसिटर मोटार, आणि नेक्स्ट जे आहे ती शेडेड पोल इंडक्शन मोटार. ह्या सगळ्या मोटारच्या टॉर्क स्लिप कॅरेक्टरिस्टिक्स काय, त्या सगळ्या मोटरच्या विशेषता काय आहेत, मिक्सरमध्ये कोणते असते, वॉशिंग मशीनमध्ये कोणते असते, हे तुम्हाला ॲप्लिकेशन सगळ्यात, तुमच्या फॅनमध्ये कोणते असते हे सगळ्या तुम्हाला भेटणार आहेत. आणि सिंगल फेज मोटारमध्ये आपण दुसरा टाईप केलेला आहे सिलेबसमध्ये, स्पेशल मोटार. काय? स्पेशल मोटार.
स्पेशल मोटार म्हणजे ज्या मोटर स्पेशल आहेत, ज्या डिझाईन केलेल्या आहेत, त्या सिंगल फेज आणि ह्याच्यामध्ये मोडत नाहीत, त्या काहीतरी स्पेशल मोटार आहेत. मग त्या स्पेशल मोटारमध्ये टाईप कोणते आहेत तिकडे लक्ष द्या बघा. युनिव्हर्सल मोटार जी तुम्हाला शिकवली जाईल, युनिव्हर्सल मोटार. नेक्स्ट आहे हिस्टरेसिस मोटार. तिसरी आहे रिलक्टन्स मोटार. परत तुम्हाला स्टेपर मोटार. ह्या चार. आणखीन एखादी कोणती राहिली असेल तर ती मोटार कडून जेवढ्या काही स्पेशल मोटार आहेत, जी काही तुम्हाला विचारतात, बरोबर आहे का रे, ह्या सगळ्या मोटर तुम्हाला ह्या स्पेशल मोटरमध्ये ह्याच टॉपिकमध्ये शिकवल्या जातील. सिंगल फेज 2 टॉपिक करणार आहेत आपण, 3 फेज इंडक्शन मोटर आणि सिंगल फेज. सिंगल फेजचं भरपूर छोटा टॉपिक आहे, 2 ते 3, आणि ह्याचे 1 ते 2 लेक्चर होतील. अशा प्रकारे सिंगल फेज आणि 3 फेज मोटार तुमचा संपेल, येईल ते 3-4 दिवसात. सो तुम्हाला सिलेबस कळाला असेल कशा वेळेने. ज्यांनी पेड घेतला नसेल, जे अभ्यास करत असतील, तर कोणते पॉइंट महत्त्वाचे आहेत हे कळालं असेल. तुम्हाला हे पॉइंट भरपूर महत्त्वाचे आहेत, कोणत्या पद्धतीने अभ्यास करायचा कळाला असेल, कव्हर करताना कोणत्या टॉपिकवर क्वेश्चन येत आहेत, ते सगळे टॉपिक मी ह्या लेक्चरमध्ये सांगितले आहेत. होप सो तुम्हाला कळालं असेल. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटू परत आणखीन काहीतरी असंच लेक्चर घेऊन, जे की तुम्हाला उपयुक्त ठरेल. ओके, आज इथंच थांबू. थँक्यू सो मच.